शेवटचा निरोप देण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. या निमित्त पूजापाठ, पिंडदान आणि अन्नदानाचा कार्यक्रम आणि त्याबरोबर ठेवलेली ही प्रवचन सेवा. आजच्या सेवेसाठी निवडलेला विषय संत परंपरेमध्ये आमच्या चर्मकार समाजाचं प्रतिनिधित्व. संत परंपरेमध्ये ज्यांनी केलं, या संत परंपरेचा मार्ग ज्यांनी स्वीकारला, असे आमच्या चर्मकार समाजाचे थोर संत रविदास महाराज यांचं या क्षेत्रातलं कार्य फार महान आहे. वाराणसी तीर्थावर जन्माला आलेला हा संत जगाच्या पाठीवर परंपरेचा एक प्रवाह घेऊन देशभर जगभर फिरला आणि त्यांच्या वाणीतून, त्यांच्या प्रक्रियेतून एक मोठा परमार्थ वंचितांमध्ये, शोषितांमध्ये, दुर्बलतेमध्ये वाढीला लागला. यांच्या कार्याचा प्रभाव समाजाच्या परिवर्तनामध्ये फार मोठा आहे आणि म्हणून आपण आज प्रवचनासाठी निवडलेला विषय रविदास महाराजांच्या अभंगवाणीतील एक छोटीशी मन, एक छोटासा सुभाषित, एक छोटा विषय की जो जगाला फार मोठा संदेश देतो. रविदास महाराज एका ठिकाणी सांगतात, मन चंगा तो कठिन में गंगा. हा विषय नेमका आपल्या समाजाला, समाज बांधवांना आणि समाजातील प्रत्येक घटकांना समजून सांगण्याची गरज आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की ज्याचं मन शुद्ध आहे त्याला कुठेही गंगा, प्रत्येक पाणी, प्रत्येक साठवण, प्रत्येक गोष्ट गंगेप्रमाणे पवित्र आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे की ज्याचं मन पवित्र नाहीये, ज्याच्या मनात पावित्र्य नाही, त्याला दिवसातून 100 वेळा जरी गंगेत बुडून आणला तरी त्याचा परिणाम होणार नाही. मग हे मन पवित्र, हे मन शुद्ध, हे मन चांगलं, हे मन स्वच्छ कधी होतं? तुकाराम महाराज या विषयाला धरून एक सुंदर विषय म्हणतात की ज्याचं चित्त शुद्ध आहे त्याला जगात सगळं चांगलं आहे, आणि ज्याचं अशुद्ध आहे त्याला जगात काही चांगलं नाही. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्र ही न खाती सर्प तया. हा काळ जुना आहे. 16व्या 17व्या शतकामध्ये जेव्हा तुकाराम महाराज
जनाबाई, नामदेव महाराज, रविदास महाराज यांच्यासारखे संत ज्या काळात होते, त्या काळात हा समाज वर्णभेदामध्ये अडकलेला होता. पूजापाठ करण्याचा अधिकार, देवाचं देवकार्य करण्याचा अधिकार ठराविक वर्णांना होता. वर्णभेदामध्ये ज्यांच्याकडे जबाबदारी कष्टाची आणि जबाबदारी स्वच्छतेची येत होती, त्यांना या देवकार्यापासून, त्यांना या देवक्रियेपासून, त्यांना या देवाच्या पूजेपासून, देवाच्या दर्शनापासून वंचित ठेवलं जायचं. आणि मग देव तर सर्वांनाच निर्माण करतो ना. देवाने काय फक्त एकच जात जन्माला घातली, बाकीच्या जाती काय बिगर देवाच्या जन्माला आल्या का? देवाने फक्त श्रीमंत जन्म घातले, बाकीचे जन्म काय बिगर देवाचे झाले का? देवाने काय फक्त पुरुष जन्माला घातले आणि स्त्रिया बिगर देवाच्या जन्माला आल्या का? देवाने काय फक्त सवर्ण जन्माला घातले आणि बाकीचे देवाच्या व्यतिरिक्त जन्माला आले का? तर माणसाने माणसाची भेद निर्माण करून हा समाज दुभंगला. पण एवढ्याही परिस्थितीमध्ये आपली भक्ती चालू ठेवण्याचा मार्ग अनेक वंचितांनी, अनेक दुर्बलांनी, अनेक जातींनी स्वीकारला. या रविदास महाराजांच्या एका कथेचा थोडा सारांश आपण जर समजून घेतला तर आपल्याला त्यांची भक्ती किती महान होती हे लक्षात येईल. तुमचं समाजात स्थान काय आहे याला किंमत नाही, तुमचं देवापाशी काय स्थान आहे हे तुम्हाला सिद्ध करण्याची गरज नसते. अशी एक गोष्ट सांगितली जाते, अशी एक गोष्ट इतिहासामध्ये आहे की एकदा या काशी नगरीमध्ये आमचे रविदास महाराज चर्मकार असल्यामुळं आपलं चपला शिवण्याचं दुकान गंगेच्या काठी मांडून बसले होते. एक पूजा करणारा पुजारी गंगेमध्ये आंघोळीला चालला आणि त्याची चप्पल तुटली म्हणून रविदास बाबापाशी थांबला. म्हणला, अरे मला आंघोळीला जायचंय गंगेला, चप्पल तुटली, बाबा लवकर देता का करून? बाबा म्हणले, चांगल्या कामाला चालला, लगेच देतो करून तुला. बाबांनी सांगितलं की मला नाही येता यायचं का गंगेला, मी आलो तर काय होईल? नाही म्हणले, गंगा तुमच्यासाठी नाही, गंगे स्नान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. बाबांना वाईट वाटलं. बाबांनी त्या पुजाऱ्याची चप्पल शिवून दिली. बाबा आपले बिचारे लोकांच्या जुन्या चपला शिवायचे, नवीन चपला सांगायचे. त्यांच्याकडे उत्पन्न काय असायचं? काय थोडेफार 4 आणि 8 आणि असे पैसे जमा करायचे. त्या टायमाचे पैसे फार सुट्टे सुट्टे होते. म्हणजे
दमडी, दमडीच्या खाली पण नाणं असायचं, फुटकी दमडी असायची. फुटकी दमडी, मग दमडी, मग पैसा, मग आणा, मग रुपया. म्हणजे रुपया बिल मोठा होता त्याच्यामुळे. रुपयाचे किती किती तुकडे व्हायचे. म्हणजे रुपयाला 300 दमड्या यायच्या. 300 दमड्या. एका रुपयाच्या किती दमड्या यायच्या? 300 दमड्या यायच्या. आणि एका रुपयाच्या 1000 फुटक्या दमड्या यायच्या. फुटक्या दमड्या. आणि त्या बाबांनी चप्पल शिवून झाल्यानंतर त्या पुजाऱ्याने त्या बाबाला एक दमडी दिली. धर बाबा, शिवली तुझी मेहनत, ही तुझी दमडी घे. बाबा म्हणले, असं करा बाबा महाराज, ही दमडी तुम्ही माझ्यातर्फे घेऊन जा. आता मी तर काय आंघोळ करणार नाही ना दिला, मला तर तुम्ही म्हणता यायला परवानगी नाही, मग माझ्या वतीने एवढी दमडी गंगेला अर्पण करून टाका. आता बाबा गेले, नदीला आंघोळ केली. आता घाईत होते, पूजेच्या घाईत होते, त्याला पूजा करायला मंदिरात जायचं होतं. गडबडीत विसरले. आणि बाग निघता निघता कपडे घालताना त्यांच्या लक्षात आला, अरे आपल्याला त्या बाबांनी, रविदास बाबांनी दमडी दिली होती, ती गंगेत टाकायची होती. परत गेले पाठीमाग आणि त्या गंगेत ती दमडी टाकणार. म्हणले की त्या रविदासाने दिलेली दमडी गंगे हिचा स्वीकार कर. खालून त्या गंगेतून असे हात वर आले. कारण तो पैसा दमडीचा जरी असला तरी कष्टाचा होता, घामाचा होता, मेहनतीचा होता, प्रामाणिकपणाचा होता, इमानदारीचा होता, नीतिमत्तेचा होता. तिथून खालून हात वर निघाले. माझ्या हातात दे, माझ्या हातात दे, माझ्या हातात दे. अशा गंगेतून त्या पवित्र दमडीच्या दानासाठी सुद्धा ती गंगा आसुसली होती. बघा, ही गोष्ट किती महत्वाची आहे आपल्या आयुष्यात. आपल्याला कळेल की आपण नेमकं कुठं चुकतो आणि आपलं काय होतं. मग जशी ती दमडी त्या पुजाऱ्यांनी त्या गंगेत अर्पण केली, तसा गंगेतून एक हार वर आला, हात वर आला, आणि त्या हातामध्ये हिऱ्या मोत्याने सजवलेला सोन्याचा एक बांगडीचा दागिना बाहेर आला. आता ती दमडी कोणाची होती? रविदासाची. तो दागिना कोणासाठी बाहेर आला होता? रविदासाकरता. पण त्या पुजाऱ्याने तो दागिना घेतला आणि त्याच्या मनात विचार आला का हा द्यायचा कोणला? आता जर रविदासाला दिला तर काय, मला एवढे मेहनत करून मला त्याच्यातून काय लाभ व्हायचा? त्याच्या मनात आलं पाप. त्याला वाटलं आपण जर हा दागिना, आपण जर ही बांगडी, सोन्याची, मोत्याची, हिऱ्याची बांगडी, एवढी मौल्यवान वस्तू आपण जर राजाला बक्षीस दिली तर राजा काय होईल? राजा खुश होईल, राजा आनंदी होईल. राजा काय करेल? मला बक्षीस देईन. मग ती बक्षीस मी घेईन. आणि या रविदासाला काय माहिती का ही बांगडी मला मिळाली होती, मला दिली. त्याला काय, त्याने आपली दिली दमडी, त्या दीड दमडीची काय किंमत, असा समजायला त्याचा अहंकार जागा झाला. आणि त्यांनी काय केलं, ती बांगडी घेतली आणि राजाला म्हटलं, बघा गंगेतून ही देणगी, गंगेने हा प्रसाद दिलेला आहे, हा तुम्हाला मी खास म्हणून तुम्हाला बक्षीस देतो. आता ती इतकी मौल्यवान, इतकी किमती वस्तू होती, त्या राजाने त्याच्या बायकोला दाखवली. आता बायको कोणाची बायको असू दे, राजाची असू दे, भिकाऱ्याची बायको असो, असं काय दागिना म्हटलं, बायाचा सगळ्याच्या आला जीव दागिना वाचतो, डागा वाचतो ना. आणि मग ती मागणी पाहिली आणि बायको त्याची राणी खूप झाली. पण राणी म्हणली, एकच बांगडी कसं काय, मला अजून एक बांगडी पाहिजे. आता राजाचीच बायको ती, काय मागायची? ती तिची इच्छा पूर्ण करायसाठी राजाला काय वाटेल ते करतो ना राजा.
राजाने त्या पुजाऱ्याला बोलून घेतलं आणि पुजाऱ्याला सांगितलं, हे बघ बाबा, आता तू एक बांगडी दिली ना, अजून एक बांगडी आणून द्यायची. आता बरी पंचायत झाली. यांनी एक तर ती बांगडी भेटली होती रोहिदासाला आणि यांनी मध्ये चोरून ती दिली राजाच्या राणीला. आता प्रश्न आला, आता याला विनाकारण संकट आलं. हा म्हणला कुठून झंझटीत पडलो, बक्षिसाच्या नादाने लागलो. आता ते म्हणला अवकस काय राजा शक्य. राजा म्हणला बघ, उद्यापर्यंत जर बांगडी नाही आणून दिली तुला काय करू, तुला फाशी देऊन टाकीन. आता राजा तिथे काय कोणी बोलला, राजा बोले आणि दल आले. त्याला काय, राजा म्हणला उद्या तुला फाशी देऊन टाकीन जर तू उद्या नाही आणली तर. हे म्हणला बरी कसती आपण आणि आता ही हातरी कुठं झाला. मग आता काय करावं, काय करावं, काय करावं. मग राजाला बांगडी कशी द्यायची हा प्रश्न त्या पुजाऱ्याला पडला आणि त्या पुजाऱ्यांनी शेवटी नाईलाज म्हणून रविदास महाराजाचे पाय धरले. बाबा तू मग चर्मकार आहे, तुझा सापळा शिवायचा धंदा आहे, पण पाया पडतो बाबा माझं एवढं संकट दूर कर. काय झालं म्हणला, अहो म्हणला माझ्याकडून लय मोठं पाप झालं. तू काल 1.5 दमडी दिली, ती दमडी मी गंगेला अर्पण केली आणि गंगेने तुला बक्षीस दिलं. त्या दमडीचं एक मोठा डाग, हिरा मोत्यांनी सजवलेला दागिना गंगेने तुझ्याकरता दिला. पण मला भुरळ पडली, माझ्या मनात लोभ जागा झाला, मला पाप जागा झालं आणि मी राजाला दिली. मला वाटलं राजा मला बक्षीस देईल, पण राजाने मागणी केली तर दुसरी अशीच बांगडी आणून दे, नाही तर मी तुला फाशी देईन. काही कर बाबा माझ्यासाठी, तू काहीतरी मार्ग काढ. मग त्या रविदास महाराजात शेवटी संत विचार आहेत. संत विचार वाईटा करता करीत नसतात. कोणी किती वाईट केलं तर संत त्यांचं वाईट करीत नाही. कोणी किती वाईट चितलं तर संत कोणाचं वाईट चितत नाही. कोणी किती त्रास दिला तर संत त्यांना त्रास व्हावा अशी इच्छा कधी ठेवली नाही. मग संताचं संतत्व कशात असतं, त्यांच्या वागण्यात असतं. त्यांचं वागणं, कुणी कितीही वाईट वागलं तर ते नेहमी चांगलेच वागतात. कुणी कितीही वाईट बोललं तरी ते नेहमी चांगलेच बोलतात. मग तो संत कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या संप्रदायाचा आहे याला किंमत नाही. संत हे नेहमी आपल्या कर्तव्यातून, आपल्या वाणीतून आपलं संतत्व सिद्ध करत असतात. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तिथेची जाणावा. मृदू सबाह्य नवनीत जैसे सज्जनाचे चित्त, शासी अपंगिता नाही त्यासी धरिजो हृदय. जे करणे पुत्राशी तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. संत आणि भगवंत हे एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात. देवाचं प्रतिरूप संतत्वामध्ये असतं. असंच रोहिदास महाराजांचं कार्य त्या संत परंपरेमध्ये होतं. त्यांनी सांगितलं काळजी करू नको, आता झालं झालं, तू उद्या राजाला घेऊन ये माझ्याकडे. मग त्या पुजाऱ्यांनी राजाला सगळी कहाणी सांगितली. बाबा माफ कर मला, हे मी तुला दिलं हे एका आमिषापोटी दिलं का तू मला बक्षीस देशील, पण आता तुझ्या पाठीमागं माझ्या बायकोने हट्ट धरला, माझ्याकडे काही उत्तर नाही, हे मी तयार केलं नाही, हे दागिना मला माहित नाही कसा मिळतो, पण तू चल. मग राजा आणि तो पुजारी दोघे रोहिदास महाराजाकडे आले. राजा म्हणला बाबा माझ्या बायकोचा हट्ट आहे, काही करून तुला हे करावं लागेल. मग म्हणला मी तर पडलो क्षुद्र, मी तर पडलो चर्मकार, मला तर तुम्ही म्हणता नदीला आंघोळीला जायला परवानगी नाही, ही नदी बाटण, ही नदी अपवित्र होईल. मग आता तुम्ही तर म्हणतात तुझ्याशिवाय दुसरा कोणी तर ही काढू शकत नाही, आणि आता तुला तर बक्षीस घ्यायचं असेल तर तुला नदीला न्यावं लागेल.
आता तुम्ही तर म्हणता नदीला नाही यायचं, मग आता कसं करायचं? रविदास बाबा म्हणले काळजी करू नका. जसं आपल्या चर्मकाराच्या दुकानापाशी कातड्याचीच एक बारीक हौद तयार केलेला असतो, ज्याच्यात पाणी ठेवून त्याच्यातून पाण्यातून कातडं भिजून आपण कातडं मऊ करतो, त्याला शिवायचं काम करतो ना, त्याला म्हणतात कठडी. आता हे हिंदी शब्द, अरबी शब्द किंवा उत्तर भारतातले शब्द असतात, त्यामुळे आपल्याला कठडी कशाला म्हणतात हे समजून घ्यायचं. एक बारीक चांबड्याचं भांडं घ्यायचं, कारण चांबड्याचंच भांडं त्याला वापरलं जातं. आणि मग रविदास महाराज म्हणले कशाला नदीला जायचं म्हणले, हे काय नदीचे म्हणले, पाणी कशाचं आहे म्हणले, तुम्ही तिथे जाऊन आंघोळ केली कशात केली, गंगेच्या पाण्यात केली, आणि माझ्या कठडीत कशाचं पाणी आहे, गंगेचंच पाणी आहे ना. समजा लिमगावातल्या प्रत्येक घराला पाणी आलं, मग आता जे पाणी टाकीतलंय तेच पाणी राजाच्या घराला आहे, तेच गाडी गावातल्या भिकाऱ्याच्या घराला तेच पाणीच आहे ना. पाणी कोणतं वेगळं आहे का? कशा का दोन पाणी आहे, भिकाऱ्याचं पाणी वेगळं, राजाचं पाणी वेगळं, पैशावाल्याचं पाणी वेगळं, गरिबाचं पाणी वेगळं. असे दोन हवा आहेत का जगामध्ये? की बा ज्याच्याकडे लई कोटी रुपये त्याच्यासाठी ही हवा आहे बरं का, आणि ज्याच्याकडे पैसे नाहीत फुकट खाऊ, ज्याला काही बा खायला अन्न नाही त्याच्यासाठी ही हवा खायची. आता हवा तर काही जगात एकच हवा आहे ना, ती तुमच्या घरातून गेली काय, माझ्या घरातून गेली काय, हवा तर जगात एकच आहे. पाणी जगात एकच आहे, ते पाणी कोणत्याही घरात असलं तर शेवटी ते पाणीच आहे. मग ते सगळ्याच घरातलं पाणी शेवटी काय पवित्र आहे. जल तत्व समान आहे, वायू तत्व समान आहे, अग्नितत्व समान आहे. तुमच्या घरात जाळ पेटलं नाही का हिरवा दिसेल, आणि माझ्या घरात जाळ पेटलं नाही का लाल दिसेल का? कोणताही जाळ कोणत्याही घरात पेटला तर त्याचा आकार आणि त्याचा रंग हा समानच असणार आहे. का तुमच्या घरात जाळ पेटला त्याला धूर नाही निघत, आणि आमच्या घरात पेटलं त्याला धूर निघतो? सगळीकडे धूर होणारच आहे. यत्र यत्र वन्नी तत्र तत्र धुमा, यत्र तत्र धुमा तत्र तत्र वन्नी. या शब्दातून एक समजून घ्यायचं की जग जातीभेदासाठी वेगळं करण्याचा अधिकार माणसाला नव्हता नाही, पण माणसाने स्वार्थासाठी, अहंकारासाठी, प्रतिष्ठेसाठी, आपल्या स्वतःच्या मतलबासाठी हा जातीभेद फोपवला, आणि या एका देवाच्या भक्तीमध्ये, परंपरेमध्ये भेद करून ठेवला की हा भक्तीला पात्र, हा भक्तीला अपात्र. हे भक्तीपुरतच नाही, हे वर्तनामध्ये सुद्धा गावागावामध्ये ह्याच्यातली भिन्नता व्यवहारात जाणवत होती. काय अवस्था असेल त्या समाजामध्ये की जिथे एक माणसाला जनावरांपेक्षाही वाईट परिस्थितीमध्ये जगावं लागत असेल, जनावरांपेक्षाही अपमानास्पद जीवन जगावं लागत असेल, याच्यापेक्षा दुर्दैव जगात काय असू शकेल? तरी परंतु संत परंपरा महान आहे. मग त्या रविदास महाराजांनी आपल्या त्या कठडीतलं पाणी आणि त्या पाण्यात दमडी टाकायचा प्रयत्न केला. त्या कठडीतून गंगा प्रसन्न झाली आणि त्या कठडीतून हात वर आला, तिने एक बांगडी दिली, आणि ती बांगडी त्या रविदास महाराजांनी त्या पुजाऱ्याकडे दिली. बाबा हे तू म्हणला ना, हे वखी गेली गंगेने. आणि मग तो चमत्कार राजाने पाहिला, तो चमत्कार त्या पुजाऱ्याने पाहिला आणि पाय धरले. म्हणले खरा भक्त तूच आहे, आम्ही फक्त नाटक करत होतो, आम्ही फक्त भक्ती मार्गाचा अवलंब करत होतो, डामडौल करत होतो, आम्ही फक्त आमची दंभ परंपरा दाखवत होतो, परंतु खरी देवी, खरी गंगा माता तुझ्यावर प्रसन्न आहे, कारण तुझं कर्म श्रेष्ठ आहे. आता या गोष्टीचा अर्थ काय? तर जो विचार महाराजांच्या नावाने सांगण्यात आला, मन चंगा तो कठडी में गंगा. आता ह्या गोष्टी कोणाकोणाला मतलब पाहिजे होता? या गोष्टी त्या पुजाऱ्याने मतलब पाहिला, या गोष्टीत राजाने मतलब पाहिला, या गोष्टीत राणीने मतलब पाहिला. पण मतलब बिना मतलबाचं काम कोणी केलं? बिना मतलबाचं काम केलं रविदासाने. काय केलं? का त्यांनी मला तर नाही जाता येत आंघोळीला, मला तर येऊ देत नाही तिथं आंघोळीला,
तर मग गंगेला तर तुम्ही तर म्हणता गंगा पवित्र आहे, गंगा शुद्ध आहे, गंगा जगात प्रत्येकाचं पाप धुवू शकते. तर मग चला भाऊ, नाही मी ह्याच्याने काही करता आलं तर तेवढीच तुमच्या कष्टाची दमडी 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 म्हणजे रुपयापेक्षा बारक. मी कष्टाची दमडी गंगेला अर्पण करण्यासाठी तुमच्याकडे देतो बाबा, तेवढी तुम्ही माझ्या नावाने करा अर्पण. आपण जसे कोणत्या कार्यक्रमाला नाही जमलं तर आपलं आहेर कोणासंग तरी पाठवून देतो, आता नाही जमलं बा आपल्याला यायला. आता आहेर ही परंपरा आपल्या समाजातली फार महान परंपरा होती. आता कसं आहे, विनाकारण आता लोकांची एक अहंकार आहे. आजकाल पैसा जास्त भेटायला लागला, सगळेजण भोकलाट झाले, सगळेजण बॅलिस्टर झाले. त्याच्यामुळे लोकांना एकमेकाचा आधार गोष्ट कोणाला समजाना, सुट्टे खेळायला लागले. जे पत्रिकेत मार छापेतो, कोणत्याही प्रकारचे आहेर स्वीकारले जाणार नाही. कोणत्याही प्रकारचे म्हणजे आहेराचे काय प्रकारे, ओला आहेर, पळडा आहेर, बरोबर ना, मांडवपरातनी का स्वीकारले जाणार नाही. व तुमच्या आहेरावर आम्ही बसलेलो नाही, आम्ही पात्र आहेत, आमच्याकडे पैसे, आमच्याकडे धन आहे. हे माणसाचा काय भ्रम आहे, गैरसमज आहे. हे देवाणघेवाणीचं जे शास्त्र आहे, हे माणसाला एकमेकाचं प्रेम वाढवण्यासाठी, एकमेकाचं संबंध सुधारण्यासाठी, एकमेकाचे नातं टिकून ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा आधार व्हायचा. पूर्वीच्या काळी एका गरिबाचं जर लग्न निघालं तर त्या घराची प्रतिष्ठा कोणाला लागायची, काय लागायची, त्याच्या पोरीचं लग्न आहे, मग वऱ्हाड जे येणार आहे, मुलाकडचं वऱ्हाड येणार आहे, ते प्रत्येक वऱ्हाड आवर्जून रुखवत पाहायचं. काय भाऊ, काय काय दिलं पोरीला, बघा बरं का. आता हे कोणी तिकडे लक्ष देत नाही, लोकांना काय गेले, लोकांना खायचं पडे. आता लग्नाला आले का तिकडे जेवणची पंगत चालू असत, तिकडे मंगल चालू आहे, लोकांना काय गेले पडे, त्याचं लोक आले खायला. पण पहिले लोक जेव्हा वऱ्हाड यायचं तेव्हा पहिल्यांदा वऱ्हाडातले गडी बया त्या मांडवाच्या घराच्या कोपऱ्याला, घरापाशीच लग्न लागायचे, दारात लग्न लागायचे. आणि मग या पोरीला जेवढं द्यायचंय सामान ते घरातून बाहेर काढायचं. आता रुखवत मांडायचं म्हणजे काय, घरातून बाहेर काढायचं, मांडवात ठेवायचं, कारण ती पण गाडी भरली का निघाले. पहिले वऱ्हाड बैलगाडीने चालायचे, पहिले वऱ्हाड पायी पायी जायचे. आणि मग ज्याची त्याच्या पद्धतीने आपापल्याला उचलून तिथे काय गडी भेटायचे, करवाजानी माणसं वाढायला भेटायचे, काहीच नाही, आपणच आपल्या लोकांचे. मग ज्याच्या घरी लग्ने ती गावकी आणि भावकी, त्या टायमाला तिची परीक्षा असायची. लिमगावचं लग्न आहे ना, मग ते गरीबाचं का असा ना, त्या लग्नात इज्जत कोणाची राहायची, लिमगावची राहायची. मग लिमगावचा प्रत्येक माणूस मनापासून ती लेक वाट लावायला शेवटपर्यंत वाटेला लावूस तर थांबायचा. काही अडचण आली मदत करायचा. त्या टायमाला तो म्हणत नव्हता की बा आता तू 5 रुपये तुला द्यायचे आणि तू कधी द्यायचा, आणि माझ्या घरातली एक तांदळाची गोणी तुला देतो, तू मला पैसे कधी देशील. तेव्हा गावच्या इज्जतीचा प्रश्न आहे. वऱ्हाड जेवत आहे आणि आता जर माणसं जास्त आहेत तर तांदूळ कमी पडला, हा कोणाला म्हणायच्या आत घरी जायचा, तांदळाचा कट्टा उचलून आणायचा आणि तिथं नेऊन टाकून लगेच तांदूळ शिजायला घालायचा. का बरं, कारण इज्जत कोणाची आहे, लिमगावची. लोक असं नाही म्हणणार की बा आमक्याच्या लग्नात अन्न पुरलं नाही, लोक म्हणजे लिमगावच्या लग्नात अन्न पुरलं नाही. म्हणजे चव कोणाची, गाव विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावची भंगता अवदशा येई देशा, गावा गावासी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा, तुकड्या म्हणे. गावची इज्जत असायची. आता आपणच आपल्या गावची इज्जती काढतो, आपणच आपल्याला भांडत बसतो. का हो भांडण झालं म्हणजे कणं झालं, गावागावात झालं म्हणजे लोकांनी आपल्याला दुखणं शोधायच्या ऐवजी आपणच दुखणं मांडतो. आमच्या गावातले वाद आहेत, आमच्या गावातले भांडण आहेत. यांनी काय होतं, यांनी गावची जातीचं, पण आपण गेलेल्या चवीतच आपण आपला आनंद मानत असू तर याच्यासारखा मूर्ख समाज जगात कोणता नव्हता. मग सांगत काय होतो, त्या गरीबाचं जरी लेख लागण्याचे असेल तरी तो बिचारा फाटका असेल, त्याला सालसंधी होत नसेल, त्याची 2 टायमाचे वांदे असतील
म्हणून त्याचं लग्न आडायचं का नाही. मग त्याची चुलती एखादं भांडं आणायची, त्याची मावळण एखादं भांडं आणायची, त्याची मामी एखादं भांडं आणायची, त्याचा काका एखादी वस्तू आणायचा, त्याचा चुलता एखादी वस्तू आणायचा. भावकीतून भावकीतून काही ना काही वस्तू त्याला, त्या मुलीला, आई बापाला नसं करेल, मुलीला भेट द्यायची. आणि मग लग्नाची पंगत पुरीची घालायची. याला सगळं बाजार विकत आणायचा. एवढी याची ऐपत नसेल तर मग त्या टायमाला वही घेऊन बसायचे का लग्नाचेच कशाला पार जागरणाची पण आहे. आपण करत होतो का करत होतो, देवाचं काम आहे, त्याची इच्छा आहे देव कार्य करायची, पण त्याची ऐपत नाही. बघा शेवटी प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो. अर्थ धर्मस्य मूलम. धर्म सुद्धा बिगर पैशाचा होत नाही. धर्म कार्य करायचं असेल तर पैसाच लागतो. आता हे मेलेमगावकरला सांगायची काय गरज आहे. तुमच्याकडे दर महिन्यातून 2-2 सप्ते असते, वर्षातून तुमच्याकडे 12 कार्यक्रम, एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्नदान, एवढ्या प्रमाणात ज्ञानदान, एवढ्या प्रमाणात एवढा मोठा खर्च तुमच्या गावामध्ये सगळे गावकरी मिळून करतात. हे आमच्या पंचकृषीला तर भूषण नक्कीच आहे की लिमगावसारखी धार्मिक परंपरा प्रत्येक गावाने अनुकरणीय आहे. आणि मग एकट्या माणसाने जर जागरण घालायला ठरलं, गरीब गडी आहे, उत्पन्नाचं साधन कमी आहे, 2 वेळ जेवणाचे पुरण एवढे अन्न त्याला मिळत नाही. आणि ही खरी परिस्थिती पहिल्या काळातली आपण पाहिली. 72च्या दुष्काळात जे जिवंत होते, ज्या काळात अन्नधान्य पिकत नव्हतं, नोकऱ्या नव्हत्या, पैसा नव्हता, उत्पन्नाचं साधन फक्त शेती आणि मजुरी करून होतं, त्या काळात सुद्धा आपल्याकडे जागरण व्हायचे, त्या काळात सुद्धा सप्ते व्हायचे, त्या काळात सुद्धा धर्मकार्य व्हायचं, त्या काळात सुद्धा लग्न व्हायचे आणि चांगले व्हायचे. चांगले का व्हायचे? कारण ज्याच्या घरी कार्य आहे त्याला कुठल्या ना कुठल्या मार्गाने मदत करून ते कार्य पार पाडलं जायचं. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, असा पंथ आपला आहे. आणि या पंथातच आपण सगळेजण एक आहोत. कुणी कोणत्याही जातीत जन्माला आला, कुणी कोणत्याही पंथात जन्माला आला, कुणी कोणत्याही गावात जन्माला आला, तर या जगाचं एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येकाला प्रत्येकाची गरज लागते. बरोबर का? प्रत्येकाला प्रत्येकाची गरज लागते. मग गरज कोणला नाही? जगात असा कोण आहे की ज्याला गरज नाही? तुम्ही असा एखादा विचार करून पहा की एक जण लय पैशावाला आहे, त्याच्याकडं मोठा बंगला आहे, त्याच्याकडं त्याला 2 मुलं आहेत, त्याला 1 मुलगी आहे, 1 मुलगा 1 मुलगी, असा विचार करून पहा. 1 मुलगा आहे, 1 मुलगी आहे, पैशावाला आहे, श्रीमंत आहे, त्याच्या घरी सगळ्या सुविधा आहेत, त्याला सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत. आणि तो काय म्हणतो, मला कोणाची गरज नाही भाऊ, मला कोणाच्या घरी जायचं नाही, मला कोणाकडून काही घ्यायचं नाही, मला कोणाला दारात भीक मागायची गरज नाही, असा म्हणला बरं का तो. आणि भाऊ अभ्यास करा. याचा अभ्यास कसा झाला? हा तोपर्यंत भ्रमात होता. कुठपर्यंत? जोपर्यंत याची पोरगी वयात येत नाही तोपर्यंत याला वाटायचं मला कोणाची गरज आहे, मला कोणाची गरज आहे, मला कोणाची गरज आहे. पूर्वीच्या काळी त्याची पोरगी वयात येईपर्यंत याला भीती नसायची. आणि आजकाल पोरग वयात येऊस तर याला कोणाची गरज नसायची. आणि मग त्याची पोरगी लग्नाला आली. पण लग्नाला आलेल्या पुरी लग्नाचं वय झालं म्हणून काय त्यांची लक्षणं बदलत नाहीत का? हा निसर्गाचा नियम आहे. पोरगी वयात आली, तिचं वय लग्नाचं झालं आणि जर तिचं लग्न केलं नाही, काय घडणार आहे मी काय सांगत बसू माझ्या तोंडाने तुम्हाला.
लग्नाचं ज्याचं वय झालं त्याचं लग्न करणं हे बापाचं कर्तव्य आहे. आणि बाप तर फोकला टाईट टाईट एकदम टाईट. त्याला असं वाटायचं की मी समर्थ आहे, मी फार पैशावाला आहे. त्याला श्रीमंतीचा गर्व होता, त्याला आपल्या ज्ञानाचा गर्व होता, त्याला त्याच्याकडे असणाऱ्या प्रॉपर्टीचा गर्व होता. मग बामणाकडे गेला, म्हणलं देवा माझ्या पोरीचं लग्न करायचं. म्हणला मग मी काय करू, तुला मुलगा बघावा लागेल. मुलगा कोणाचा? आता तुझ्या मुला संगत काय तुझी पोरगी लग्न करू शकत नाही, सख्या बहीण भावाचे लग्न लागत नाही. म्हणलं मग तुला एखाद्या घरी जावं लागेल, त्या घरी जाऊन त्या पोराच्या बापाच्या पाया पडावं लागेल की बाबा माझी पोरगी स्वीकार. म्हणजे आली का पाया पडायचा येळ? हा म्हणला मी तर कधी विचारच केला नव्हता. मी तर असा टाईट गडी, मला वाटलं कोणाची मला गरज नाही, मी सगळ्या गावाला घोडे लावून मोकळा झालोय. म्हणला आता कोणाच्या घरी जाऊ पोरगी घेऊन? म्हणलं मग तुझ्या पोरीचं लग्नच व्हायचं नाही. पोरगी तर वयात आली, आता वयात आलेल्या पोरगीचे लक्षणं ती दाखवायला लागली. याच्या डोक्याला धर्म संकट झालं. हा म्हणला आता काय करावं. शेवटी याला काही झालं तर याचा गर्व हरण झाला. याला विनंती करावी लागली का माझ्या पोरीशी लग्न करता का? मग हा जाग्यावाला, हवेत होता ना, हवेतून कशावाला? जाग्यावाला. आता ही झाली पूर्वीची कहाणी. आता पोराचे बाप मध्ये हवेत होते. किती दिवस? महिले 80, 90, 2000, 2010 पर्यंत पोराचे बाप हवेत होते. अरे कुणी पोरगी देईल माझ्या पोरला, कुणी पोरगी देईल माझ्या पोरला. जेव्हा आता 2020 पासून ही कर्म कहाणी ओळखी पडला, आता पुढं कशी कहाणी? आता सगळं याच्याकडं. पण याचं पोरग झालंय धोड, याला कोण पोरगी द्यायचं आता? अहो म्हणले काय करावं बाय, कधी पोरगी बघा. आता पोरगी काय कारखान्यात आणायची तयार करून एखादी, का परदेशातून एखादी बाजारातून कुठून आणायची, का बाळवणी बाजारात, का पुण्याच्या बाजारात, मुंबईच्या बाजारात अशी एखादी मिळणारी वस्तू आहे. आता पोरगी पाहायची म्हणजे आधी कोणाला भेटावं लागेल? पोरीच्या बापाला भेटावं लागेल, बरोबर. आणि मग आता ही गर्वाचं घर खाली झालं. ज्यांच्याकडं पोरग आहे, सगळ्यात दुर्दैवी बाप आज पोराचा आहे. पोराचा बाप आज सगळ्यात दुर्दैवी आहे. त्याच्या इच्छा तर जाऊन द्या, अशी पोरगी पाहिजे, तशी पोरगी पाहिजे, अशा रंगाची पाहिजे, अशा उंचीची पाहिजे, अशा शिक्षणाची पाहिजे. हे तर लांब गेलं. पोरगी पाहिजे एवढं तिची आठ आहे. आता पोरगी पाहिजे, काय पाहिजे? पोरगी पाहिजे. काळी असू, सावळी असू, वयाने 2 वर्षांनी मोठी असू, ती बुट्टी असू, अपंग असू, कशी असू, एखादी पोरगी ना, पोरगी फक्त लग्नाला माझ्या पोराच्या. ही परिस्थिती आज कोणाची झाली? पोराच्या बापाची झाली. मग या पोराला जेव्हा जन्म दिला तेव्हा हा बाप काय तोऱ्यात होता? मग पुण्य करावं लागेल तर पुण्य पोराचा बाप व्हायला. मग तुमच्यावानी काय आम्ही काय असे आराम करत का? आम्ही एवढं पुण्य केलं तेव्हा पोरग झालं, असं म्हणत लोकाला हिनवायचं आणि आपलं मुरवायचं. असं करीत कुठपर्यंत आनंद घेतला? पोरग लग्नाला येऊच तर. आणि पोरग लग्नाला आलं तेव्हा याला गिऱ्हाईक यायचे, याचा अहंकार कामाला यायचा. हा म्हणायचं थांबा अजून टाइम आहे. ते ज्याच्याकडे पुरी होत्या त्याने आपली वाट पाहून लोकांना पुरी देऊन टाकले. म्हणजे जाऊन त्या गरीबाला कधी आहे. हा म्हणतो ना मला तर काही थांबायला वेळ नाही. हा म्हणतो थांबावं लागेल. 30 झाला, 35 झाला तरी याचं लग्न करायचं चिन्ह दिसाना. शेवटी याला गरज लागली. हा म्हणला आता लग्न करायला काही हरकत नाही. तवर बाजार उठला, पोरींचे लग्न होऊन त्यांची पोरं झाली. म्हणजे किती अवघड परिस्थिती समाजाची आहे. हा समाज धर्माने सांगितल्याप्रमाणे वागला तर सर्वाला धर्म संकट येत नाही. पण हा समाज जर धर्मविरुद्ध काम करायला गेला का गोत्यात आलाच म्हणून समजा. म्हणजे अशी एक विनोदी गोष्ट सांगितली जाते की या बदललेल्या युगामधली कर्म कहाणी किती दुर्दैवी असू शकते. एका ठिकाणी एक पोराला लग्न करण्यासाठी एका मुलीचं स्थळ आलं. बघा बरं का. आता मुलगी बघायला जायचं. मुलीच्या आईने घर आवरलं. मुलगी दाखवायची. मुलीला आंघोळ पांघोळ घालून नटवली. मुलगा पाहायला यायचा आणि मुलीपेक्षा मुलीच्या आईला ज्यादा उत्सुकता असते. बघ कसं काय पोरग, काय असेल, कसं असेल. कारण शेवटी
तिच्या लेकीचं लग्न करायचंय आणि तिला जिज्ञासा असते. मग हा नवरदेव पोरगी पाहायला त्यांच्या घरात आला हा ना, आणि पोरीच्या आईने नवरदेव पाहिला. नवरदेव पाहिल्या पाहिल्या पोरीच्या आईला चक्कर आली. चक्कर येऊन ती पडली खाली. कोणी काय झालं काय झालं काय झालं, तिला पाणी बिणे पाजलं, तिला उठून बसवलं. चल दवाखान्याचं. नाही नाही म्हणले, दवाखान्यात जायची काही गरज नाही. तिला आतल्या खोलीत घेऊन गेले. तिचा नवरा तिला म्हणला, काय बाई तुला चक्कर आली? ते म्हणले, काय सांगू तुम्हाला, ह्यो मला बघायला आला होता, अजून याचं जमलं नाही, माझी पोरगी लागणार आली तरी हा अजून पुरीच बघतोय म्हणली, म्हणून मला चक्कर आली. बघा बरं का, म्हणजे हे लफडं किती. आता ज्याच्या घरात येतं ना त्याला ते कळतं किती दुर्दैवाने हा प्रसंग आमच्या वाट्याला येतो. याचं कारण काय? तुकाराम महाराज म्हणतात, समय न कळे. तुम्हाला जर वेळीच गोष्ट कळाली नाही तर वेळ गेल्यानंतर त्याचा उपयोग होत नाही. वराती माग घोडे नाचून त्या घोड्याकडे कोणी बघत नाही. घोडं कुठं पाहिजे? वरातीच्या पुढेच घोडं पाहिजे ना. पण आपल्याकडे म्हण काय? वराती मागून घोडे. बैल गेला आणि झोपा केला. आणि मग ही धर्म परंपरा आपल्याला नेहमी योग्य वेळी योग्य गोष्ट करायला सांगते. योग्य वेळी योग्य गोष्ट करायला सांगते. प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली आहे. आज जो पेपर येणार आहे तो पेपर आज वाचण्याची इच्छा ही एक जिज्ञासू वृत्ती आहे की आजचा पेपर घ्यायचा. आता एखादा म्हणलं, राव आजचा पेपर तर 5 रुपयाला आहे, मग आता मी काय करतो, कालचा पेपर फुकट वाचतो. माझा कालचा पेपर फुकट वाचून काय त्याच्यातून काय व्हायला याला? हे काय झालं, शेळ्याकडे लावून आल्यावर झालं ना. शेळ्या ताजं जे असतं ना, ताजं, ही ताजी गोष्ट फार महत्वाची असते. ताजी भाजी. आता भाजी तीच असते पण ताज्या भाजीला किंमत काय असते? कारण ताज्या भाजीमध्ये जो गंध असतो, जो चव असते, ती शेळ्या भाजीमध्ये नसते. आणि म्हणून ताजं जे असतं, ताजं, या ताज्या परंपरेला किंमत आहे. आणि म्हणून रविदास महाराजांचं जे चिंतन आहे की मी त्यावेळेस सुखी होईल ज्यावेळेस या राज्यामध्ये सगळे गुन्ह्या गोविंदाने नांदतील. गुन्ह्या गोविंदाने. आता गुन्ह्या आणि गोविंदाने म्हणजे काय? गुन्ह्या गोविंदाने हा शब्द आपण फक्त म्हणतो, गुन्ह्या गोविंदाने. गुन्ह्या म्हणजे सद्गुणाने आणि गोविंदाने म्हणजे प्रत्येक जणाला देव मानायची सवय पाहिजे. मग तो भिकारी सुद्धा देवरूप पाहिला पाहिजे आणि तो राजा सुद्धा देवरूप पाहिला पाहिजे. ती प्रजा सुद्धा देवरूप असली पाहिजे. गरीब सुद्धा देवरूपाकडे पाहायला पाहिजे. श्रीमंताला देवरूपाकडे पाहून फक्त श्रीमंतीला देवरूप पाहता येत नाही, गरीबाला देवरूप पाहून गरिबी महत्वाची नाही, ती व्यक्ती महत्वाची आहे, याला फार महत्व आहे. म्हणून तर तुकडोजी महाराज एका गीतामध्ये खूप सुंदर चिंतन सांगतात की हे मागासलेपण जे आपण धरलं, पर्याय पिढ्या सांभाळलं, हे अत्यंत दुर्दैवी या देशाची इतिहासाची नोंद आहे. आणि म्हणून तुकडोजी महाराज एका ठिकाणी सांगतात, जय बोलो सत धर्म की, जय बोलो सत कर्म की, जय बोलो मानवता की, जय बोलो सत जनता की. हम सब कष्ट उठाएंगे, सब मिल सुख पाएंगे, सब मिल प्रभु गुण गाएंगे, सत का जश्न फैलाएंगे. पिछड़ी कौन जाति हो, सबकी सब पर प्रीति हो, देश धर्म में नीति हो, हम सत के ही साथी हो. बरं का, आता हा जो चिंतन आहे, आता हे थोडे काही संत हे काही सीमावर्ती भागात होऊन गेले. सीमावर्ती भागात जसे की आमचे संत रविदास महाराज हे वाराणसी तीर्थामध्ये जन्माला आले. म्हणून त्यांचे जे अभंग आहेत ते सगळे हिंदीमध्ये आहेत. आता ज्याच्या त्याच्या प्रांताची भाषा असते. आता हिंदी भाषा असेल म्हणून काय तो अर्थ चुकीचा होत नसतो. तसं या तुकडोजी महाराजांचे काही भजनं मराठीमध्ये आहेत, काही भजनं हिंदीमध्ये आहेत. ज्याच्या त्याच्या भागातल्या भाषेप्रमाणे तो भाग भाषा बोलत असतो. भाषा ही दर 16 मैलाला बदलत असते. जर 10 मैलानंतर, दर 15 मैलानंतर भाषा बदलते. म्हणजे पारनेरमध्ये वापरणारी भाषा नगरच्या तालुक्यात वापरली जात नाही. नगर तालुक्यातली भाषा पाथर्डी तालुक्यात वापरली जात नाही. पाथर्डीची भाषा बीडला वापरली जात नाही. ज्याच्या त्याच्या तालुक्यातले शब्द
ज्याचे त्याचे कोडे, ज्याचे त्याचे स्थानिक शब्द वेगवेगळे असतात. ज्याला त्याला कळतात ते त्यांनाच कळतात फक्त, बाकीच्याला त्या गावातलं भाषेतलं कोडं कळत नाही की हे काय बोलले. कारण ते काही वाक्प्रचाराचे, ते काही शुद्ध लेखनाचे, ते काही व्याकरणातले शब्द नसतात. ज्याच्या त्याच्या भाषेत जो तो शब्द असतो. एकदा एका ठिकाणी नाना भावा मी गेलो आणि आमच्यातला एक जण म्हणला, त्याचा ना काय विचार करू, तो घांगशा ते म्हणला. कशा ते म्हणला? घांगशा ते. आता आमच्या सगळे एक अमरावतीचा माणूस होता, ते म्हणलं घांगशा काय असती? ते म्हणलं तुम्हाला काय ती घांगशा आमची आम्हालाच माहिती काय असते ती. म्हणजे ज्याच्या त्याच्या स्थानिक शब्द प्रयोगाचा अर्थ कोणाला कळतो? ज्याला त्याला कळतो. म्हणजे ही म्हणायचं तात्पर्य काय की भाषा बदलल्याने भाव बदलत नाही, भाव तोच असतो. तुकडोजी महाराजांच्या या अभंगातला भाव सांगतो की या जगात असा धर्म, असा देश, अशी व्यवस्था असली पाहिजे, असं राजकारण असलं पाहिजे की कोणाचाही अपमान होणार नाही. जातीवरून होणार नाही, धर्मावरून होणार नाही, पंथावरून होणार नाही, पक्षावरून होणार नाही, परिस्थितीवरून होणार नाही. गरीब अपमानाला पात्र आहे आणि श्रीमंत कोणाचाही अपमान करू शकतो, ही भूमिका चुकीची आहे. गरीब आणि श्रीमंत हा व्यवस्थेचा तात्पुरता भेद आहे. आज ज्याच्याकडे पैसा आहे कदाचित तो उद्या भिकारी असू शकतो, आज जो श्रीमंत आहे तो काल भिकारी असू शकतो. या सगळ्या परिस्थिती कारणीभूत असते आणि म्हणून धर्म हा परिस्थितीजन्य नाही. धर्म कशासाठी आहे? धर्म हा एकच गोष्टीसाठी असतो, परिस्थिती कशी आली तरी आपली मनस्थिती बदलता कामा नये. आम्हाला परिस्थितीमध्ये बदल घडतील. एखाद्याकडे सत्ता येईल म्हणून त्यांनी माजू नये, एखाद्याकडे पैसा नाही म्हणून त्यांनी लाजू नये, एखाद्याला गरिबी आली म्हणून गरिबाने गरिबीची लाज बाळगू नये, एखाद्याकडे श्रीमंती आली, एखाद्याकडे अनेक मालमत्ता आली म्हणून त्यांनी माजू नये. यांनी माजू नये, यांनी लाजू नये. याचा अर्थ असा होतो की दोन्हींमध्येही समता असली पाहिजे, विचाराची समता असली पाहिजे. पैशाने मोठा आला तो मानाने मोठा असलाच पाहिजे असा अर्थ होत नाही. पैशाने माग असलेला असेल तर तो अपमानाचा पात्र आहे असं कधीच होणार नाही. आणि हाच तर समाजाचा भ्रम दूर करण्यासाठी संतांनी काम केलं. संत हेच सांगत गेले की बाबा पैशाने माणसाची भिन्नता निर्माण करू नका, जातीने माणसामध्ये भिन्नता तयार करू नका. हा उच्च, हा नीच, हा शब्द जातीभेद, लिंगभेद, पंथभेद, धनभेद, या गरीब श्रीमंती भेदाला आमच्या धर्मात शून्य स्थान आहे. आमच्या धर्मामध्ये एकच गोष्ट आहे की माणसाला माणसाप्रमाणे वागवा आणि त्याची माणुसकी म्हणजे तो माणसाचा धर्म आहे. माणुसकी कामाला आली पाहिजे. अनेक श्रीमंत जगात आहेत ते कोणत्या कापल्या करंगळी मुतत नाहीत आणि अनेक गरीब आहेत की ज्यांच्याकडे अर्धी भाकर असती, भिकारी दारात आला की ते ती चतकोर काढून देतात. म्हणजे घे भाऊ चतकोर, तुला मला चतकोर का असं ना माझ्यापुरती आहे ना. त्याच्या लोकांकडे, काही लोकांकडे एवढी गडगंज श्रीमंती आहे की त्या श्रीमंतीला ऊत आलाय, पण कोणला फुटका पैसा पण काढून द्यायची त्यांची दानत नाही. मग त्या श्रीमंतीचा काय उपयोग आहे? धर्म म्हणतो अशी जागीरदार संस्कृती आमची नाही. अरे भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, वाटसरूला निवारा देणारा आमचा धर्म आहे. की तो भुकेला कोणत्या जातीचा आहे, तो कोणत्या गावचा आहे, तो कोणत्या पंथाचा आहे, तो आमचा मित्र का शत्रू हे न पाहता तो भुकेला आहे त्याला अन्नदान करा. जो तहानलेला आहे मग त्याला पाणी पाजा. आणि जो वाटाने चाललाय, उन्हाच्या तळपतोय, त्याला वाटसरूला काही काळ ऊन उतरेपर्यंत निवारा द्या. मग विचार करू नका की तो कोण आहे. तो एक मनुष्य आहे की ज्याची माझी ओळख नाही. अशा अनोळखी लोकांशी असं वागायला शिकवलं. याचा अर्थ ओळखीच्या लोकांशी कितीतरी पटीनं अजून श्रेष्ठ वागण्याची आपली इच्छा असली पाहिजे. आणि म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्वांचरणी अर्पण करतो. पूजा झालेली आहे. बामणाने इथं निवड ठेवलेला आहे. अन्नदानाचा कार्यक्रम